शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 4 डिसेंबर 2025 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कोणत्या ठिकाणी काय कापूस बाजारभाव आहेत, त्यासोबतच ज्या अपडेट्स आपल्याला मिळाल्या आहेत, त्या अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांना अजूनही कापूस बाजारभाव पाहायचा आहे, कापूस अपडेट घ्यायची आहे, तुम्हाला जर डेली अपडेट पाहिजे असेल, तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात नक्की आज कापूस बाजारभाव कसे असणार आहेत. तर एकंदरीत गठण जे आहे, तर गठण आज स्थिर आहे. आपण गेल्या आठवड्यापासून पाहतोय गठणमध्ये तेजी चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. कधी ₹200, कधी ₹100, कधी ₹300. तर चांगल्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला दिसते. अजूनही वाढ अपेक्षित आहे. मार्केटमध्ये अजूनही कापसाला रेट वाढणार आहेत. कारण गेल्या महिन्याचा जर आपण विचार केला तर ₹53,000 वर हे गठण होतं आणि सध्या अजूनही 52,000 वर हे गठण आहे. त्यामुळे रेट आणखी वाढतील आणि कापूस बाजारभावामध्ये एक उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळेल. CCI सेंटरचे सुद्धा खरेदी काही ठिकाणी चालू आहे. मॉइश्चर पाहून ही खरेदी होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस बाजारभाव सध्या चांगला मिळतोय. तर काय आहेत कापूस बाजारभाव हे जाणून घेऊयात. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सुरुवात करूया आपण लोकल लेवलपासून, म्हणजे स्थानिक बाजारपेठ. म्हणजे स्थानिक बाजारपेठ म्हणजे कोणतीही बाजारपेठ तर ज्या ठिकाणी फक्त लोकल खरेदी केली जाते, कोणत्याही जिनिंग खरेदी होत नाही. तर अशा ठिकाणी सर्वसाधारण दर जो आहे, हा आहे ₹6,800 किंवा काही ठिकाणी ₹100 जास्त असू शकतो. त्यानंतर आहे छोट्या जिनिंग. छोट्या जिनिंगमध्ये खरेदी जी आहे ही सगळ्यात जास्त होते. मग आता छोट्या जिनिंग कोणत्या? ज्या जवळपासच्या एरियामध्ये एक अर्धी जिनिंग आहे, त्या ठिकाणी. तर आता अशा ठिकाणी जो दर आहे हा साधारण ₹7,100, ₹7,150, ₹7,050 असे दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी दरसुद्धा मॉइश्चर पाहूनच केले जातात. त्यामुळे तिथंही दर बऱ्या प्रमाणात आहेत, परंतु लोकलपेक्षा एक 100-200 कमीत कमी ₹200 तरी जास्त आहे. आता शिल्लक राहते ती म्हणजे तिसरी म्हणजे मोठी बाजारपेठ, ज्या ठिकाणी आपण मोठमोठ्या मार्केट कमिटी समजतो. म्हणजे जसं की मानवत असेल, हिंगणघाट असेल, अकोट असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल. तर या ठिकाणी ज्या काही बाजारपेठ आहेत, तर या मोठ्या बाजारपेठ आहेत. या ठिकाणी खूप मोठी खरेदी केली जाते. तर अशा ठिकाणी सर्वसाधारण दर आहे ₹7,400 पासून ₹7,700 पर्यंत. काल देखील ₹7,650, ₹7,550 अशी खरेदी झालेली आहे आणि त्याच्या पावत्या देखील आपल्याकडे मिळाल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी काल सकाळीच हे सांगितलं होतं, की उद्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की तुम्हाला हा दर पाहायला मिळेल आणि तोच दर आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज गठण स्थिर असल्यामुळं मार्केटमध्ये फार काही वाढ दिसणार नाही, परंतु मार्केट स्टेबल असणार आहे. दुपारनंतर काही जे वाढ होईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलं जाईल, की कशा पद्धतीनं मार्केट असणार आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मोबाईलवर कापूस बाजारभाव समजेल. धन्यवाद.